पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्. नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन. या ठिकाणी आपण सर्वजण दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे, आणि या विवेकातून जन्ममरणाचा फेरा चुकविणे हे जे फल आहे ते आपणाला प्राप्त होऊ शकतं. परंतु हा विषय सर्वांसाठी नाही, कारण ज्यांना जन्ममरणाचा फेरा चुकवण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठीच हा विषय आहे. आणि जन्ममरणाचा फेरा चुकवण्याची इच्छा असणं ही काही साधारण इच्छा नाही आहे. साधारण इच्छा जी असते ती म्हणजे खायचं काय, पैसे कसे कमवायचे, मान कसा मिळवायचा, ऐशोआरामात कसं राहायचं, मौज मजा कशी करायची, ह्या सगळ्या साधारण इच्छा आहेत, त्या सर्वांनाच असतात. परंतु या साधारण इच्छा सोडून ही मोक्ष इच्छा आहे. हे काही कोणालाही तयार होत नाही, कोणाच्याही आतमध्ये ती नसते. ज्या अर्थी तुम्ही हे श्रवण करता त्या अर्थी तुमच्यामध्ये ती इच्छा आहेच असं काही धरता येत नाही. साधारण इच्छा, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जगणं असे जास्तीत जास्त माणसं आढळतात. परंतु याही पलीकडे त्या साधारण इच्छा पूर्ण करण्यासाठी पापही करणारी माणसं आढळतात. साधारण इच्छेच्या पूर्तीसाठी धडपड करत राहणारे, आणि मग त्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तर प्रसंगी नको त्या वाम मार्गाने सुद्धा जाणारे लोक या जगामध्ये असंख्य आहेत. या दोघांचाही हा विषय नाही. म्हणजे पापी माणसाचा हा विषय नाही. पाप म्हणजे काय? खोटं बोलणे, फसवत राहणे दुसऱ्यांना, व्यवहारात, परमार्थाचं नाही सांगत आहे मी. व्यवहारामध्ये दुसऱ्यांना फसवत राहणे, खोटं बोलत राहणे, चोऱ्यामाऱ्या करणे, हे सगळे जे काही गुणधर्म आहेत हे सगळे पापी माणसाचेच आहेत. तर या अशा लोकांना या विषयाचा कुठलाही गंध असू शकत नाही. अशा लोकांनी परमार्थ करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांच्या हातामध्ये काहीही फल तयार होणार नाही, हे नक्की आहे. अधिक हा झाला एक वर्ग. दुसरा वर्ग म्हणजे ऐशोआराम करणे, अन्न धन मान कमवत राहणे, त्याच्याच पाठीमागे धावपळ करत राहणे, संसारामध्ये रममाण राहणे. अशा प्रकारची जी लोक आहेत या लोकांना सुद्धा या ग्रंथाचा काही उपयोग नाही. जरी अशा लोकांनी या ग्रंथाचा आश्रय करण्याचा प्रयत्न केला तरी या ग्रंथापासून त्यांना काही फल मिळणार नाही. म्हणून अशा दोन लोकांनी या ग्रंथाचा आश्रय करू नये किंवा या मार्गाचा अवलंब करू नये. त्यांनी आपापल्या व्यवसायामध्ये रममाण राहावं. त्या ठिकाणी त्यांनी जशी गती मिळवता येईल त्याप्रमाणे मिळवावी. मग तो नरक असो किंवा स्वर्ग असो किंवा अजून कुठलाही भाग असो. हा ग्रंथ अशा दोघांसाठी नाही. हा ग्रंथ तिसऱ्या व्यक्तीसाठी आहे. ज्या व्यक्तीला या साधारण इच्छा ज्या आहेत त्या साधारण इच्छेमध्ये जो नीट राहतो, साधारण इच्छेमध्ये म्हणजे प्रपंचामध्ये जो नीट राहतो, प्रपंच नेटका म्हणजे नीट करतो, म्हणजे त्यातून पाप तयार होत नाही, त्याच्यातून नरकाला जाण्याची स्थिती तयार होत नाही, असा जो कोणी व्यवहार करत असतो, असा व्यक्ती जर विचारपूर्वक किंवा दुःखातून या गोष्टीकडे लक्ष देईल की संसार चक्र हे अत्यंत वाईट आहे, मनुष्य जन्म हा एकमेव जन्म आपल्याला मिळालेला नाही, याच्या मागे अनेक जन्म झालेले आहेत आणि याच्या पुढेही अनेक जन्म आपल्याला भोगावे लागतील, आणि या सर्व जन्मांमध्ये जन्माला येणं आणि मरणं आणि मधल्या काळामध्ये असंख्य दुःख भोगत राहणं,
फक्त दुःखच नाही तर कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख, असा हा मिश्रण असलेला भोग भोगत राहणं, असा अनंत जन्म आपल्याला करायला लागत होतं. आणि आता ते आपल्याला करायला लागू नये म्हणून काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होणं, यालाच मोक्ष इच्छा असं म्हणतात. आणि त्यासाठी जो जीव प्रवृत्त होतो तो मुमुक्षू म्हणवला जातो. अशा मुमुक्षूचा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ इतर कोणाचाही नाही. तुम्ही या वर्गामध्ये आलेले असाल तर तुमच्यासाठी हा ग्रंथ आहे. जर तुम्ही या वर्गामध्ये नसाल तर तुम्हाला या ग्रंथामध्ये येण्यासाठी असा अधिकार काहीतरी साधनं करून प्राप्त करून घेतला पाहिजे. जर अधिकार नसेल तर अधिकार येत नाही असं नाही. त्यासाठी जे काही योग्य साधन आपल्याला गरजेचं असेल आपापल्या अधिकारानुरूप, तर त्या साधनाचा अवलंब करून आपण या ग्रंथाकडे यावं आणि भगवान श्री आद्य शंकराचार्यांनी सांगितलेले हे गुह्यतम ज्ञान आपल्या हृदयामध्ये उतरून या दुस्तर असलेल्या अशा या संसारामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. मनुष्य जन्म खरं तर याच कारणासाठी उपयोगाला आणावा. परंतु दुर्दैवाने माया ही अत्यंत घातक असल्यामुळे ती जीवाला संसारातून बाहेर पडू देत नाही. म्हणून आपल्याला स्वतःच्या प्रयत्नाने या माया सागरातून पार पडण्यासाठी योग्य साधनाचा मार्ग अवलंबायला पाहिजे. दृग्दृश्यविवेक या ग्रंथातील 6व्या श्लोकाचा आपण बरेच दिवस अभ्यास करत होतो. 6व्या श्लोकामध्ये चित्छाया आवेश येतो असा विचार सांगण्यात आलेला आहे. चित्छाया म्हणजे चिदची छाया जेव्हा प्रवेश करते कुठे, बुद्धीमध्ये, तेव्हा त्या बुद्धीमध्ये तिचं प्रतिबिंब पडतं. हे जे प्रतिबिंब आहे या प्रतिबिंबामध्ये त्या चिदची शक्ती आहे. बिंबामध्ये आणि प्रतिबिंबामध्ये समान गुणधर्म काही अंशी असतात. जसं सूर्याचा सामान्य प्रकाश आणि सूर्याचा सामान्य प्रकाश जो आरशामध्ये पडतो त्यामध्ये प्रकाशत्व हा गुण समानच असतो. त्याचप्रमाणे जेव्हा चिती ही बुद्धीमध्ये प्रतिबिंबित होते तेव्हा बुद्धीमध्ये पडलेलं तिचं प्रतिबिंब, त्या प्रतिबिंबामध्ये सुद्धा चितीचे गुणधर्म असणं काही अयोग्य नाही. त्या शक्तीच्या द्वारे, त्या चितीमध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीच्या द्वारे बुद्धीचं 2 भाग होतात. कारण बुद्धी ही स्वतः जड आहे त्यामुळे तिचे स्वतःहून काही 2 भाग होणार नाहीत. 2 भाग बुद्धीचे करण्यासाठी चितीचा उपयोग होतो, त्या चित शक्तीचा उपयोग होतो. चित शक्तीच्याच द्वारे बुद्धीचे 2 अहंकार आणि अंतःकरण असे 2 भाग तयार होतात. या अंतःकरणाचे सुद्धा आपण समजण्यासाठी 2 भाग विचार केले होते, ते म्हणजे मन आणि चित्त. तर अशा रीतीने ह्या अंतःकरणाची विभागणी आपण अभ्यासलेली आहे. नंतर बुद्धी म्हणजे काय, अहंकार म्हणजे काय, अंतःकरण म्हणजे काय, चित्त म्हणजे काय याचा आपण थोडक्यात अभ्यास केलेला आहे. आता या चित्छायेचा आणि या अंतःकरणाचा किंवा अहंकाराचा जो संबंध आहे तो कसा आहे याचा अजून थोडासा अभ्यास या 7व्या श्लोकामध्ये सांगण्यात आलेला आहे. मागील वेळेस आपला 6वा श्लोक संपला होता, बरोबर ना? का नाही? संपला होता. तर त्याच्यानंतर आपण 7व्या श्लोकाकडे आता वळणार आहोत. 7वा श्लोक, छाया अहंकार योरैक्यम तप्ताय पिंडवन्मतम तद अहंकार तादात्म्यात देहश्चेतन तामगात. 6व्या श्लोकामध्ये जे दुसरं चरण आहे ते दुसरं चरणही आपण अभ्यासलेलं आहे. कारण 6वा श्लोक असा आहे, चिच्छाया आवेशतो बुद्धो भानम धीस्तु द्विधा स्थिता एका अहंकार कृतिर अन्यास्यात अंतःकरण रूपिणी. दुसऱ्या चरणामध्ये बुद्धीचे 2 भाग होतात, एक भाग म्हणजे अहंकार आणि दुसरा भाग म्हणजे अंतःकरण असं लिहिलेलं आहे. आणि तेच आपण सविस्तर अभ्यासलेला आहे. म्हणून दोन्ही भाग मागील वेळेस पर्यंत संपुष्टात आलेले आहेत. संपुष्टात आले म्हणजे आपण आपल्या परीने जेवढा त्याचा अभ्यास करता येईल तेवढा तो गरजेप्रमाणे केलेला आहे.
आता हा जो 7वा श्लोक आहे त्याच्यामध्ये छाया अहंकार योरैक्यम तप्ताय पिंडवन्मतम तद अहंकार तादात्म्या देह चेतन तामगात असा हा श्लोक आहे. याचा आपण विचार करणार आहोत. छाया अहंकार योरैक्यम, योर ऐक्यम असा शब्द आहे, तो संधी आहे, त्याचा आपण विग्रह केला म्हणजे संधी विग्रह जो आहे तो त्या विग्रहामध्ये या ठिकाणी ऐक्यम असा शब्द आहे. कोणाचं ऐक्य आहे? ऐक्य दोघांचं आहे. एक आहे छाया आणि दुसरा आहे अहंकार. छाया अहंकार यांचं ऐक्य. पहिल्या चरणाचा पहिला भाग जो आहे तो आहे छाया आणि अहंकार यांचं ऐक्य. आणि ते कसं आहे हे समजावून सांगण्यासाठी पहिल्या चरणाच्या दुसऱ्या भागामध्ये दृष्टांत सांगितलेला आहे. तप्ताय पिंडवन्मतम. त्यांचं ऐक्य कसं आहे ते समजून सांगण्यासाठी काय केलेलं आहे? तप्ताय पिंडवन्मतम असा दृष्टांत दिलेला आहे. आता तप्ताय म्हणजे तापलेलं, पिंडवन्मतम, पिंड म्हणजे लोखंडाचा गोळा. या ठिकाणी हा जो पिंड शब्द वापरण्यात आलेला आहे तो लोखंडाच्या गोळ्याला वापरण्यात आला. तर लोखंडाचा गोळा जेव्हा तापला जातो तेव्हा कशी स्थिती होते त्याप्रमाणे छाया आणि अहंकार यांचं ऐक्य असतं. असा हा पहिलं चरण आहे. पहिल्या चरणाचा सरळ सरळ अर्थ लोखंडाच्या तापलेल्या गोळ्याप्रमाणे छाया आणि अहंकार यांचं ऐक्य आहे. सरळ सरळ अर्थ संपला. आता याचा आपल्याला विचार करायचा आहे. पहिल्यांदा आपण दृष्टांत पाहूया म्हणजे जेणेकरून आपल्याला सिद्धांत समजायला सोपं जाईल. कारण पहिला भाग सिद्धांत आहे आणि दुसरा भाग दृष्टांत आहे. पहिल्या चरणामध्ये पहिल्या चरणाचा पहिला भाग सिद्धांत आणि पहिल्या चरणाचा दुसरा भाग दृष्टांत. पण आपण आधी दृष्टांत विचारात घेऊ. सर्वांना अग्नी माहित आहे? माहित आहे. सगळ्यांना लोखंड माहिती आहे? नाही माहिती? माहित आहे. लोखंड हा घन पदार्थ आहे. अग्नी हा कुठला पदार्थ आहे? कुठला पदार्थ आहे अग्नी? हा जरा अवघड प्रश्न आहे म्हणून विचारला. सोप्या प्रश्नाचं उत्तर मी सांगितलं. लोखंड कुठला पदार्थ आहे असं विचारलं तर सगळ्यांनी सांगितलं घन पदार्थ आहे. अग्नी कुठला पदार्थ आहे? वायू. बरं, जल कुठला पदार्थ आहे? पाणी द्रव पदार्थ आहे. किती प्रकारचे पदार्थ असतात? असे 2च असतात. वायू पण असतात. अजून पदार्थांच्या वर्गीकरणाचा अभ्यास शाळेमध्ये शिकवण्यात येतो, आहे की नाही? कुठले पदार्थ. आपण त्यावेळेस लक्ष दिलं असतं तर मग एवढी अडचण नसते ना. त्यावेळेस लक्ष नाही, त्याच्यामुळे एवढी अडचण येते. असं काय आता परत शाळेत जायची काही गरज नाही. आपल्याला एवढा महत्वाचा प्रश्न नाही येतो. घन पदार्थ नाही एवढं बरोबर. अग्नी हा घन पदार्थ नाही. द्रव तर, वायू तर नाहीच नाही. वायू नाही, घन नाही, द्रव नाही. मग हा पदार्थ कसला आहे? हा पदार्थ कसला आहे यापेक्षा त्या पदार्थाचं स्वरूप आपण विचारात घेऊ. द्रव पदार्थाचं स्वरूप, घन पदार्थाचं स्वरूप. घन पदार्थाचं स्वरूप कसं असतं? घन पदार्थाचं स्वरूपामध्ये काय आणि द्रव पदार्थाच्या स्वरूपामध्ये काय? घन पदार्थ हा एका जागेवर स्थिर राहतो. द्रव पदार्थ एका जागेवर स्थिर राहत नाही, तो वाहत राहतो. वाहण्याची शक्ती असते. थांबवलं तर थांबतो, नाही तर वाहतो. याला म्हणतात द्रव. थांबवलं तर थांबतो, म्हणजे भांड्यात ठेवलं तर तिथेच थांबतो. पण भांड्यातून खाली सोडलं तर उताराच्या दिशेने वाहत राहतो, तो द्रव पदार्थ असतो. घन पदार्थाचा असं नाही आहे. घन पदार्थ जिथे ठेवाल तिथे राहतो, नाही का? घन पदार्थ हे घरंगळत जाऊ शकतो पण ती काय त्याची स्वतःची प्रवृत्ती नाही आहे. द्रव पदार्थाची स्वतःचीच प्रवृत्ती वाहण्याची, पण घन पदार्थाची स्वतःची प्रवृत्ती वाहण्याची नाही आहे. आता घन पदार्थ अनेक आहेत, पण लोखंड हा जो घन पदार्थ आहे हा सगळ्यात जास्त घन आहे. लोखंड हा जास्त भरीव आणि घन पदार्थ आहे. आता घन पदार्थाचा दुसरा एक गुणधर्म काय आहे की घन पदार्थामध्ये दुसरा पदार्थ शिरत नाही, त्याला घन म्हणतात. घन म्हणजे ज्याच्यामध्ये दुसरा पदार्थ प्रवेश करू शकत नाही, त्याला म्हणायचं घन. जितका त्याचं घनत्व जास्त असतं तितकं त्याच्यामध्ये दुसरा पदार्थ शिरण्याची शक्यता कमी असते. लोखंडामध्ये दुसरा पदार्थ शिरत नाही, नाही का? लाकडामध्ये सुई टोचता येते, फुलांच्या पाकळ्यामध्ये सुई टोचता येते,
फुलांच्या पाकळ्या सुद्धा काय घन आहेत, लाकूड पण घन आहे, पण लाकडामध्ये खिळा घुसतो, लाकडामध्ये सुई घुसू शकते. तर काही घन पदार्थ जे आहे त्याच्यामध्ये सहजच दुसऱ्या पदार्थाचा प्रवेश होतो. परंतु जितकं घनत्व वाढत जातं, म्हणजे जितका तो सोप्या भाषेमध्ये जितका टणक होत जातो तितका काय होतं, त्याच्यामध्ये दुसरा पदार्थ शिरत नाही. लोखंड हा घन पदार्थ असा आहे की त्याच्यामध्ये सुई खुपसता येत नाही. खिळा, लोखंडाचा गोळा घातला, खिळा ठोकत बसला, ठोकला जाणार नाही. म्हणजे लोखंडामध्ये सहजपणे दुसरं काही घुसत नाही. सहजपणे फारच प्रयोग केला तर काही घुसेलही, पण सहजपणे घुसणारच नाही, हे की नाही. लाकडामध्ये खिळा घुसतो, लाकडामध्ये सुई घुसते, पण लोखंडामध्ये होत नाही. लोखंडामध्ये पाणी जात नाही, लोखंडामध्ये पाणी घुसू शकत नाही. दुसरे घन पदार्थही घुसत नाही, द्रव पदार्थही घुसत नाही. लोखंड भिजत घातलं तर पाणीत भिजेल का? ते भिजवलं चांगलं पाण्यात 2 दिवस 3 दिवस 4 दिवस जमेल काय? कापड भिजवलं तर, कापडही घन पदार्थ आहे, पण कापड भिजवलं तर कापडात काय होतं? पाणी. माती सुद्धा घन आहे, पण माती पाण्यात टाकली तर माती भिजते, नाही का? चिखलाचा गोळा तयार होतो. पण लोखंडाचं तसं होत नाही. लोखंडामध्ये पाणी शिरत नाही, दुसरे घन पदार्थही शिरत नाहीत. मग अजून कुठला घेता येईल? काय घेता येईल? ते काहीच घुसत नाही. घन पदार्थ, द्रव पदार्थ घुसतात का कुठले? कुठलेच नाही. घन पदार्थ आणि द्रव पदार्थ त्याच्यामध्ये प्रवेश करत नाही. मग त्याच्यामध्ये दुसरं कोण प्रवेश करतो? त्याच्यामध्ये फक्त अग्नी प्रवेश. लोखंडामध्ये फक्त अग्नी प्रवेश करतो. लोखंडाला जर आपल्याला काहीतरी वेगळ्या रूपाला न्यायचं असेल तर आपल्याला त्याला काहीतरी दुसरा पदार्थ त्याच्या संपर्कात आणावा लागतो. उदाहरणार्थ, आपल्याला जर मातीचं स्वरूप बदलायचं आहे, मातीपासून आपल्याला मडकं तयार करायचं आहे, तर आपल्याला मातीचं मडकं तयार करता येत नाही. काय करावं लागतं ना? पाण्याशी संबंध करावा लागतो. पाण्याशी संबंध झाला की मग त्याचा चिखल होतो आणि मग त्याचं मडकं तयार करता येतं. तसं लोखंडाला जर तुम्हाला काहीतरी आकार द्यायचा असेल तर पाण्यात भिजून त्याला आकार देता येणार नाही, दुसऱ्या घन पदार्थाने त्याला ठोकूनही आकार देता येणार नाही. त्याला आपल्याला काय करावं लागतं? आपण लोखंडाला अग्नीमध्ये भिजवतो, अग्नीत भिजवतो त्याला. अग्नीचा संपर्क झाला की लोखंड काय होतं? तापत जातं. जसं लोखंड तापत जाईल तसं मग काय व्हायला लागतं? पुढे त्याचा आपण उपयोग करतो पाहिजे तसा आकार देण्यासाठी. आता त्या उपयोगाचा विचार सोडून देऊ, आपण पहिल्यांदा विचार करू की जेव्हा लोखंड आपण तापवायला लागतो तेव्हा काय होतं? जसं लोखंड तापत जातं तसं काय होतं? लोखंड जसं तापायला लागतं त्यावेळेस काय होतं की त्याचं लोखंड हे स्वरूप दिसत नाही, तो अग्नी वाटायला लागतो, अग्निरूप वाटायला लागतो. लोखंड काही एकदम द्रव होत नाही, त्याला उत्कलन बिंदू फार लांब आहे. लोखंड इतक्या लवकर द्रव नाही होत. 1000 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर पाहिजे त्याला, तेव्हा ते उकळेल, तेव्हा त्याचा द्रव तयार होईल. त्याला फार तापमान पाहिजे. साधारणपणे जेव्हा लोखंड तापवलं जातं तेव्हा लोखंड जसं तापायला लागतं तसं ते लोखंड दिसत नाही, ते गायब व्हायला. काय होतं? लोखंड तापायला सुरुवात केली की लोखंड गायब व्हायला लागतं आणि काय दिसायला लागतं? अग्नी दिसायला लागतो. अग्नी स्पष्ट दिसायला लागतो, असा नुसता दिसत नाही, तो स्पष्ट. जितकं लोखंड लोखंडाचा गोळा जितका तुम्ही तापवत जाल तेव्हा काय होईल? लोखंडाचा गोळा आता गायब व्हायला लागतो आणि अग्नी स्पष्टपणे त्या गोल रूपाने, जसं त्याचा आकार असेल, गोळा असेल तर गोळा, जसं असेल तसं, सळई असेल तर सळई, पण जसं लोखंड असेल त्याप्रमाणे तो अग्नी दिसायला लागतो. मग तिथे एकदम जर लांबून कोणी पाहिलं त्याला तिथे ते लोखंडाचा गोळा आहे असं वाटणारच नाही. ज्याला माहिती आहे त्याला कळेल की अरे हा लोखंडाचा गोळा आहे, पण एखाद्याने लांबून कोडून तरी पाहिलं तर त्याला काय वाटेल? अग्नीचा गोळा आहे तो, असं वाटेल. लोखंडाचा गोळा जर एखाद्याने लांबून पाहिला तर काय वाटतो? अग्नीचा गोळा वाटतो. तो लोखंडाचा गोळा वाटतच नाही. जर तो लाल बुंद झालेला असेल एकदम तर लोखंडाचा गोळा हा लोखंडाचा गोळा वाटतच नाही, नाही का? हा एक भाग झाला. आता पुढं लोहार काय करतो किंवा आपण काय करतो? त्याच्यावर घाव घालतो, है की नाही? तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यावर लोहार काय करतो? घाव घालतो.
आता लोहाराने त्याच्यावर घाव घातले की त्याचं काय होतं? कोणाला कोणाला हा मोठा प्रश्नच आहे नाही का? नक्की नक्की हा. आता लोखंडाला, आता इथे मोठा प्रश्न आहे, म्हणजे ह्याचं उत्तर देणं हे जरा थोडंसं विचारपूर्वकच आहे खरं. नुसत्या लोखंडाला आकार देता येतो का? नाही. म्हणजे लोखंडाला आकार देता येत नाही घाव घातल्यावर. कोणाला आकार दिलाय? लोहार कोणाला आकार देतो खरं सांगा? लोहार आकार कोणाला देतो? कोणाला देतो लोहार आकार? कोणाला देतो? आता सांगितलं, एक लोखंडाचा गोळा आहे, त्याला तापवतो. तो तापवल्यानंतर आकार कोणाला देतो? अग्नीला. अग्नीला आकार देतो का? नाही. हा, लोखंडाला आकार देत नाही आणि अग्नीलाही आकार देत नाही. तो ना लोखंडाला आकार देतो ना अग्नीला आकार देतो. तो कोणाला देतो? कारण तुम्ही म्हणाल लोखंडाला जात, शेवटी ते लोखंडाला जाते ना. तसं नाहीये ते. तो जर लोखंडाला आकार देऊ शकत असता तर अग्नीचा संबंध करायची काय गरज होती? नाही का? आकार जर त्याला लोखंडाला देता येत असता तर त्याला लोखंडालाच आकार देता आला, त्याने तसंच दिलं असतं ना. पण तसं नाही आहे. अग्नियुक्त लोखंड जेव्हा होईल तेव्हाच त्याला आकार देतात, तेव्हा तो त्याला आकार देतो. मग त्याचे तो विळा बनवेल, कोयता बनवेल, कुठलंही हत्यार बनवेल, काही बनवेल, त्याला जे हवं असेल ते बनवेल. पण तो जो आकार दिलेला आहे तो अग्नीने युक्त असलेल्या लोखंडाला दिलेला आहे, नुसत्या लोखंडाला दिलेला नाही. बरोबर नाही? आणि अग्नीला तर दिलेलाच. पण जेव्हा लोखंडाचा गोळा होता आणि अग्नीने तो तापवला तेव्हा लांबून पाहणाऱ्या माणसाला काय दिसतं? अग्नी दिसतो. आणि जेव्हा त्याची सळई करतो तो गोळ्याची तेव्हा काय दिसतं? त्याने सळई केली ठोकून, त्याला घाव घालून काय केली? लोखंडाचा गोळा सरळ केला, एक सळई तयार केली, तेव्हा काय दिसतं? तेव्हा काय दिसेल? सळई दिसेल. म्हणजे लाल गोळा दिसत होता, आता लाल सळई दिसेल. त्याची तलवार केली तर लाल तलवार दिसेल, म्हणजे अग्नी दिसेल, तो लोखंड दिसणार नाही. म्हणजे अग्नी लोखंडामध्ये असताना त्याला जसा आकार देईल तसं तो दिसतो. आकार जसा तसा दिसेल तो. कोण? लोखंड का? अग्नी का? अग्नियुक्त लोखंड. अग्नियुक्त लोखंड एकतर लाल गोळा वाटतं किंवा सळई वाटतं किंवा तलवार वाटेल किंवा विळा वाटेल, जे काही जसं काही आकार देईल त्याप्रमाणे ते अग्नियुक्त लोखंड दिसतं. अग्नियुक्त लोखंड तसं दिसतं. कारण अग्नीला तसा आकार नाहीये. अग्नीला गोल आकार देता येतो का? अग्नीला गोल आकार देता येत नाही. असं सळईसारखा आकार देता येईल का अग्नीला? अग्नी आपण धरला आणि त्याला असं सरळ सळईसारखं केलं, असं करता येईल का? तलवारीसारखं केलं अग्नी, करता येईल काय? चेंडू सारखं केलं, करता येईल का? नाही करता येईल. किंवा भांड्यासारखं केलं, कसंच करता येणार नाही. अग्नीला सरळ करता येत नाही, गोल करता येत नाही, वाकडं करता येत नाही. अग्नीला कुठलाही आकार देता येत नाही. कधी देता येतो? देता येत नाही. म्हणजे अग्नीला कुठलाही आकार दिलेला नाही. बरं, लोखंडाला सुद्धा, लोखंड असताना ते जर घन असेल, म्हणजे एकदम घनत्व असलेला, त्याला सुद्धा कुठलाही आकार देता येत नाही, त्याच्यावर कितीही घाव घाला. लोखंड जर खरंच लोखंड असेल, म्हणजे पॉवरफुल असेल, ते तेवढं घनत्व देत असेल, तर तुम्ही काही करा, त्या गोळ्याला तुम्ही सळई करू शकत नाही. कितीही घाव घाला, काही होणार नाही, तसंच राहील. म्हणजे नुसत्या लोखंडाला सुद्धा काही करता येत नाही आणि नुसत्या अग्नीला सुद्धा काही करता येत नाही. आता जेव्हा लोखंडामध्ये उष्णता देण्यात आली, म्हणजे तापवण्यात आलं, तेव्हा त्याला आकार देण्यात आला. तो आकार अग्नीला मात्र देण्यात आला नाही, लोखंडाला मात्र देण्यात आला. पण देण्यात केव्हा आला? जेव्हा अग्नियुक्त होता तेव्हा. आता अग्नी काढून घेतला, आता काय होईल? अग्नी काढून घेतल्या काय होईल? अग्नी काढून घेतल्यानंतर जसा आकार असेल तसंच पुन्हा लोखंड दिसायला लागेल. अग्नी काढून घेतला, जसं गोळाच आहे, समजा गोळाच ठेवला तो, त्याच्यातलं जसं अग्नी कमी होत जाईल तसं तसं काय दिसायला लागेल? पुन्हा
आता अग्नी दिसणार नाही, अग्नीचा गोळा दिसणार नाही, आता दिसेल लोखंडाचा गोळा. आधी लोखंडाचा गोळा होता, नंतर अग्नी आला, अग्नी जसा जसा वाढत गेला तसा अग्नीचा गोळा झाला. आकार द्यायचं ठरलं तर तसेच आकार अग्नीला दिल्यासारखे वाटतात, पण अग्नीला आकार येतच नाही. नंतर अग्नी काढून घेतला की जसा आकार असेल, मग तो गोळा असो किंवा सळई असो, जसा आकार असेल तसाच राहतो, पुन्हा त्याला आकार देता येत नाही, तो तसाच राहतो. बरोबर का नाही? तर असं ह्या लोखंडाच्या आणि अग्नीच्या उदाहरणामध्ये आपल्याला दिसतं. आता हा जो दृष्टांत आहे याचा आपण वेगळ्या रीतीने विचार केलेला आहे. अग्नी आणि लोखंड यांचा संबंध येतो का? जी प्रक्रिया आपण लोखंडावर करतो ती अग्नीवर होते का? जी प्रक्रिया आपण लोखंडावर करतोय, आपल्याला प्रक्रिया कोणावर करायची होती? लोखंडावर. अग्नीचा संबंध झाला, पण आपण त्याला आकार दिला तर तो आकार लोखंडाला आला, पण अग्नीला आलेला नाही, अग्नीला तो आलेला नाही. म्हणजे अग्नीमध्ये या क्रियेमधले कुठलेही दोष आलेले नाही आहेत. म्हणजे घाव घातले तरी अग्नीला घाव लागलेले नाहीत, आकार दिला तरी अग्नीला आकार आलेला नाही. जिथपर्यंत अग्नी त्या लोखंडामध्ये आहे तिथपर्यंत त्या लोखंडाच्या आकारासारखा त्याला आकार आल्यासारखा वाटतोय. घाव घालताना लोखंडावर घाव घालतो, पण अग्नीवरच घाव घालतोय असं वाटतं. घाव कोणाला बसतात? अग्नीलाच बसतायत असं वाटतंय, पण ते घाव लोखंडाला बसतात, आकार लोखंडाला येतो. अग्नी त्याच्यापासून सदैवच अलिप्त राहतो. म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये अग्नीने लोखंडाशी संपर्क करून सुद्धा अग्नी मात्र त्याच्यापासून नामानिराळा राहतो. अग्नी हा लोखंडापासून सदैव, म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत कसा येतो? त्याच्यापासून नामानिराळा आहे, त्याच्यामध्ये त्याचा काही संबंध होत नाहीये. म्हणजे त्याच्याशी संपर्क होतो पण आणि होऊन न होतो. त्याचे संपर्क होतो, त्याचे गुण त्या अग्नीला लोखंडाला दिल्यासारखे वाटतात. लाल बुंद दिसणं, अग्निरूप झालेलं दिसणं, कोण? लोखंडाचा गोळा. हे त्याचे गुण त्याच्यात उतरल्यासारखे वाटतात. खरा काही तो लाल बुंद गोळा नाहीच आहे. लोखंडाचा गोळा हा अग्नीचा गोळा नाहीच आहे तो, पण तो वाटतो तसा. तो प्रकाशमान नाहीच आहे, पण तो प्रकाशमान झाल्यासारखा वाटतो. लोखंडाचा गोळा हा स्वरूपाने प्रकाशमान नाहीये. म्हणजे असे सगळे जर गुणधर्म आपण लोखंडातले पाहिले, अग्नीतले पाहिले, तर अग्नीचे गुण त्याच्यामध्ये आल्यासारखे वाटतात, लोखंडाचे गुण सुद्धा त्याच्यात आल्यासारखे वाटतात. कसे? तर लोखंडाला एक आकार आहे गोल, तर अग्नीला कसा आकार आल्यासारखा वाटतो? गोल. म्हणजे लोखंडाचा जो आकार आहे तो अग्नीला आल्यासारखा वाटतो, आणि अग्नीचा जो प्रकाश आहे म्हणजे उष्णता, तेजोमय दिसणं जे आहे ते लोखंडाला आल्यासारखं वाटतं. म्हणजे याचा गुण त्याच्यात, त्याचा गुण याच्यात. पण असं होऊन सुद्धा अग्नीचा या क्रियेमध्ये जर विचार केला तर अग्नी हा सदैव अलिप्त राहतो. लोखंडावर परिणाम होतो. काय होतो? त्याचा आकार बदलतो. काय परिणाम होतो? लोखंड कधीही तेजोमय होत नाही. झाल्यासारखं वाटतं, पण लोखंड हे कधीही तेजोमय राहणार नाही पुढे. अग्नीचा संपर्क काढला की लोखंड पूर्ववत आपल्या अवस्थेत राहील. जसा आकार बदलला असेल अग्नीच्या संपर्काने त्या आकारालाच राहील, पण तेजोमय राहणार नाही. म्हणजे अग्नीचे कुठलेही गुणधर्म लोखंड कायमचे घेऊ शकत नाही. कायमचे घेऊ शकत नाही. ते तात्पुरते घेतलेत त्यांनी, तेवढ्याच काळापुरते घेतले. जिथपर्यंत ते तापवलं तिथपर्यंतच ते गुणधर्म घेतलेत. म्हणजे प्रकाशमान दिसणं किंवा उष्णता, त्याला हात जर लावला तर भाजेल आपल्याला, हे सगळे जे काही अग्नीचे गुणधर्म असतील हे त्याने त्या तात्पुरत्या काळापुरते घेतलेले आहेत. आणि लोखंडाचे जे काही गुणधर्म आहे, आकार वगैरे, हे सुद्धा अग्नीने कुठपर्यंत घेतलेत? ते पण तात्पुरतेच घेतलेत. जिथपर्यंत लोखंडाशी संपर्क आहे तिथपर्यंत अग्नी गोल वाटतो. गोळ्यात जर अग्नी असेल लोखंडाच्या, तर जिथपर्यंत त्या लोखंडाच्या गोळ्यामध्ये अग्नी आहे तिथपर्यंत तो गोल वाटेल. नाहीतर अग्नीला काय आकार? अग्नीला आकार नाहीये. आलं लक्षात? म्हणजे दोन्ही बाजूने जर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं की लोखंडाचे गुणधर्म अग्नीत, अग्नीचे गुणधर्म लोखंडात. पण अग्नी मात्र सदैव निर्लेप, त्याच्याशी
जर आपण लोखंडाचा विचार करू लागलो तर लोखंडाचे कुठलेही गुण तो प्रत्यक्षात घेत नाही. जिथपर्यंत संसर्ग आहे, जिथपर्यंत त्याचा संयोग आहे, तिथपर्यंतच आपल्याला त्या लोखंडाचे आकारासारखे जे काही गुण असतील ते त्या अग्नीमध्ये वाटतात. प्रत्यक्षात तसं नाही. हा झाला लोखंड आणि अग्नी यांचा दृष्टांत. अलग लक्षात. आता आपण याचा विचार करणार आहोत छाया अहंकार योरैक्यम. छाया आणि अहंकार. छाया म्हणजे या ठिकाणी आहे अग्नी. छाया म्हणजे अग्नी, चित छाया आहे, चैतन्याचं प्रतिबिंब हे अग्नीच्या ठिकाणी आहे. आणि अहंकार, आता अहंकार हा शब्द इथे का घेण्यात आला असा मोठा प्रश्न आहे, हे की नाही. एखाद्याला येऊ शकतो, पण आधीच आपण मागे विचार केलेला आहे की मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे कुठलेही जरी शब्द घेतले तरी ते एक अंतःकरणासाठीच वापरण्यात येतात. मग काही ठिकाणी जर अहंकार शब्द वापरला, काही ठिकाणी अंतःकरण वापरला, काही ठिकाणी बुद्धी वापरला, काही ठिकाणी चित्त वापरला, काही ठिकाणी मन वापरला, तरी सुद्धा बऱ्याच वेळा तो एक शब्द त्या चौघांचंही प्रतिपादन करत असतो, उरलेल्या चौघांचं. कारण हे बऱ्याच वेळा ह्याच्यात फार मोठा गोंधळ होतो. माझा तर सुरुवातीला फारच मोठं टेन्शन यायचं की हे असं का सांगतात. म्हणजे एका ठिकाणी मन म्हणतात, एका ठिकाणी चित्त म्हणतात, एका ठिकाणी काहीतरी बुद्धी म्हणतात, असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळेच म्हणतात. मग आपलं कन्फ्युजन होतं, आपल्याला कळत नाही काय करावं नक्की. म्हणजे अभ्यास करणाऱ्यांचं सांगतोय मी, जे अभ्यास करत नाही त्यांना काही प्रश्न निर्माण होणार नाही. अभ्यास करायला लागले की असं लक्षात येतं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे शब्द वापरतात. मग करायचं काय. तर काही ठिकाणी मन हा शब्द मन म्हणूनच वापरण्यात येतो आणि काही ठिकाणी मन हा शब्द बाकी चौघांचं सुद्धा प्रतिपादन करत असतो. आता ते अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की कुठल्या ठिकाणी मन हे फक्त मन म्हणून सांगण्यात आलंय आणि कुठल्या ठिकाणी मन हे अंतःकरण, बुद्धी, चित्त, अहंकार यांचं सुद्धा प्रतिपादन करत आहे. हे एक विशिष्ट प्रकारे अभ्यास करत गेल्यानंतर लक्षात यायला लागतं. ते लगेचच लक्षात येईल असं नाही. काही काही ठिकाणी तर मन हा शब्द पूर्ण सूक्ष्म इंद्रिय शरीरालाच वापरण्यात येतो. मन हा एकच शब्द पूर्ण सूक्ष्म शरीराला वापरण्यात येतो. त्याच्यामध्ये अंतःकरण हे अतिइंद्रिय तर आहेच, पण ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचप्राण यांना सुद्धा त्यात घेतात. म्हणजे ते पण लक्षात आलं पाहिजे की जेव्हा मन हा शब्द वापरलाय पूर्ण सूक्ष्म शरीराला, तेव्हा त्याच्यामध्ये बाकीचे अंतर्भूत आहेतच. असो, तर ह्या अभ्यासाने तुम्हाला नक्की लक्षात येईल. अभ्यास जसं जसं तुम्ही करत जाल तसं लक्षात येईल. या ठिकाणी अहंकार जो शब्द वापरलाय हा फक्त अहंकारासाठी नाही वापरलेला. अहंकार हा शब्द फक्त अहंकारासाठी वापरलेला नाही, पण अहंकार हा महत्वाचा इथे का धरण्यात आलाय, म्हणजे अहंकाराला का घेण्यात आलं, थोडासा त्याच्यात विचार करण्यासारखा आपण आहे भाग एक. नक्कीच अहंकारामध्येच फक्त चैतन्य ह्या उष्णतेप्रमाणे संसर्ग पावत नाही. उष्णता म्हणजे अग्नी जसा लोखंडामध्ये संसर्ग पावतो किंवा संपर्कात येतो, त्याप्रमाणे चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे चित्छाया म्हणजे छाया ही फक्त अहंकारामध्येच त्या अग्नीप्रमाणे जात नाही, तर ती मनापणे जाते, बुद्धीत जाते. मन, बुद्धी, चित्त यांच्यामध्ये सुद्धा हे चैतन्याचं प्रतिबिंब त्या अग्नीप्रमाणे प्रवेश करत असतच. अलग लक्षात. म्हणून हा अहंकार शब्द पहिल्यांदा आपण प्रतिनिधी म्हणूनच धरूया. दुसऱ्या रीतीने विचार केला की अहंकार हा शब्द फक्त महत्वाचा तो घेण्याचं कारण काय, त्याच्याऐवजी बुद्धी का नाही घेतली, किंवा कारण आधी बुद्धी शब्द वापरला होता आणि मग इथे बुद्धीचा जो भाग झाला एक अहंकार तो का घेण्यात आला. तर अहंकाराचा संबंध जो आहे तो मुळात स्थूल शरीराशी आहे. अहंकाराचा संबंध कोणाशी आहे, का बरं, कारण की बुद्धीमुळे स्थूल शरीर नाही येत लगेच. जसा अहंकार असतो तसं स्थूल शरीर तयार होत असतं. आणि अग्नीचा प्रवेश जो आहे तो, अग्नी म्हणजे या ठिकाणी चैतन्य, चैतन्याचा जो प्रवेश आहे छाया रूपाने, तो जो प्रवेश आहे तो फक्त सूक्ष्म देहात होत नाही, तर तो पुढे स्थूल देहातही होत असतो. हे इथे ध्वनित केलेलं आहे अहंकार हा शब्द घेऊन. अहंकार हा शब्द घेतल्यामुळे चित छाया ही फक्त सूक्ष्म देहात येत नाही, तर ती स्थूल देहामध्ये सुद्धा येत असते अग्नीप्रमाणे. हे इथे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे.
परंतु त्याचा अभ्यास इथे नाही, म्हणजे स्थूल देहाचा इथे काही सांगण्यात आलेला नाही. पण अहंकार हा शब्द घेतल्यामुळे तसं आपल्याला धरावं लागणार आहे. आपल्याला मनुष्य देह का मिळालाय? आपला अहंकार तसा होता. तुम्ही म्हणाल हे कसं काय असं? तर उदाहरणार्थ काय काय माणसं म्हणतात, मी एका ठिकाणी एक वाक्य लिहिलेलं वाचलं, त्याच्यावर लिहिलं होतं 100 दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा काय करायचं, 4 दिवस वाघासारखं जगू. 100 दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा 4 दिवस कसं जगू, वाघासारखं जगू. हा काय झाला? मग त्याला पुढचा जन्म काय होईल? नीच शरीर मिळेल त्याला, हिंस्त्र पशुच. कारण त्याचा अहंकारच तसा आहे, त्याला काय करणार, तो जगतोय तसं ना, तो तसा अहंकार घेऊन जगतोय. बरं, तो अहंकार तसा घेऊन जगतोय, परंतु त्याच्या कृतीमध्ये जे काही होणार आहे, त्याच्या कृतीतला जो अहंकार आहे हा झाला त्याचा फक्त आतला अहंकार. पण स्थूल शरीराशी संबंधित जो अहंकार आहे, कारण अहंकार 2 असतात, एक असतात आतमध्ये आणि एक स्थूल शरीराशी संबंधित असतात. म्हणजे तोच अहंकार स्थूल शरीरावर येतो, तोच आतमध्ये पण असतो. आतमध्ये त्याचा अहंकार असा आहे की 4 दिवस वाघासारखं जगू. हा कुठला अहंकार आहे? आतमध्ये आहे. पण तो जेव्हा स्थूल शरीरावर येतो, आतमध्ये त्याचा भाव तसा आहे, पण जेव्हा स्थूल शरीरावर येतो तेव्हा तो कसा जगत असतो, त्याचं मरण कुत्र्यासारखं होतं. हे मरतात कसे लोक? हे जे म्हणतात ना की आम्ही 4 दिवस वाघासारखं जगू, त्यांचे मरण पाहिलेत का तुम्ही? त्यांना रस्त्यात भर दिवसात कोयत्याने वार करून वगैरे गोळ्या घालून मारतात. कसे मारतात? हे वाघासारखे मरतात का? वाघ असा मरतो कधी? म्हणजे आतमध्ये वाघासारखं मरू असं म्हणतात, आणि मरतात कसे? कुत्र्यासारखं मरण आहे त्यांचं, कुत्र्यापेक्षा वाईट मरण आहे. म्हणजे त्यांचा स्थूल देहावरचा जो अहंकार आहे हा कसा आहे? कुत्र्याच्या जातीचा आहे. म्हणून त्यांचा पुढचा जन्म काय? वाघाचा नाही, कुत्र्याचा आहे. कुत्र्याचा किंवा सापाचा आहे. ठेचून मारतात ना सापाला, माहिती आहे? तसं यांना ठेचून मारलं जातं. आणि मग हे कुठल्या जन्माला जातात पुढे? साप, विंचू, कारण विंचाला पण ठेचून मारतात. सगळे हे असेच पुढे ह्या जन्माला जातात. म्हणून या मार्गाला जाऊ नका. 100 दिवस शेळीसारखं जाग, ना शेळी ना वाघ ना ह्यांच्यासारखं नाही, माणूस म्हणून जगा. आपण माणूस म्हणून जगायला मनुष्य आहे. आपण माणसासारखं जगावं, वाघासारखं पण नाही, शेळीसारखं पण नाही. ना शेळी ना वाघ. आपण कशासाठी जगायचंय? माणूस. आपण माणूस आहोत. आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे. माणसाचं जे काही जगणं आहे, माणसाचं जगणं कसं असतं? शेळी काय खाते? शेळी गवत खाते. वाघ काय खातो? मांस खातो. आपल्याला दोघांप्रमाणे जगायचं नाही, म्हणजे ह्या दोघांचा आहार आपण खायचा नाही. आपण गवतही खायचं नाही आणि आपण मांसही खायचं नाही. कुत्रा काय खातो? तो काही खातो, त्याला काही हिशोबच नाही ना. कुत्र्याला काही हिशोब नाही, ते विष्ठा पण खातो. म्हणून कुत्र्यासारखंही जगायचं नाही. कुत्र्याला काही सुख दुःख नसतं, हे चांगलं आहे का वाईट आहे, शिळ आहे का चांगलं सुपक्व केलेलं आहे, त्याला काही घेणं देणं नाही. तो आपलं फक्त खात राहतो, पोट भरतो. असलं आपलं जगणं नको. आपण माणूस आहोत. माणसाला कळलं पाहिजे कसं काय खावं, कसं बोलावं, कसं वागावं. माणूस म्हणजे कसा असतो याचं वर्णन आता काही आपल्याला करण्याची वेळ नाही, परंतु माणूस म्हणून राहा. माणसाचा अहंकार पाहिजे आपल्याला. काय? आम्ही माणूस आहोत. आणि माणूस हा एकमेव प्राणी माणुसकी असणार आहे. बाकी कुठला देवादिकांना सुद्धा माणुसकी नसते. देवादिक सुद्धा माणुसकीने जगत नाहीत, आणि आसुर पुन्हा माणुसकीने जगत नाही. माणूस हा माणुसकीने जगतो. म्हणून आपण माणसांसारखं जगूया. साधू संत हे माणसांसारखे जगतात, किंवा जो माणूस माणसासारखा जगतो त्याला साधू संत म्हणतात. साधू संत कोण असतात? साधू संत म्हणजे माणसं. जी माणसं माणसासारखी जगतात ते साधू संत असतात. तुम्ही माणसासारखे जगा, तुम्ही कोण व्हाल? व्यावहारिक दृष्ट्या साधू संत. पारमार्थिक दृष्ट्या साधू संत ज्ञान प्राप्त झाल्यानंतर होतं, पण व्यावहारिक दृष्ट्या साधू संत होणं एकदम सोपं काम आहे. माणसासारखं जगायचं. माणसासारखं जगणं म्हणजे साधू संतांचं जगणं. असो, एक अभ्यास वेगळा अवांतर विषय तुम्हाला मी सांगितला. तर अहंकार जो आहे, हा अहंकार या ठिकाणी जो शब्द वापरण्यात आला त्याचं कारण असं असावं की अहंकारामुळे स्थूल शरीर मिळतं. जसं स्थूल शरीर आहे तसंच अहंकार आतमध्ये असतो. अहंकार फक्त आतमध्ये जो आहे त्याप्रमाणे स्थूल शरीर मिळतं असं नाही, तर स्थूल शरीराला योग्य असा अहंकार असतो.
म्हणजे कुत्र्याचं शरीर मिळायचं असेल तर तसा अहंकार आतमध्ये प्रबळ असतो. बोलणं आणि प्रबळ असण्यात फरक असतो. स्थूल शरीर कसं वागतं, ज्याप्रमाणे त्याचा अहंकार त्या स्थूल शरीराशी एकरूप झालेला असतो त्याप्रमाणे स्थूल शरीर वागतं. अहंकार जसा असेल आणि तो आतमध्येच नाही तर स्थूल शरीराशी सुद्धा एकरूप झालेला अहंकार कसा असेल त्याप्रमाणे ते स्थूल शरीर हलत असतं आणि त्याप्रमाणेच त्याला पुढे मग जन्म मिळतो. त्याचा जन्म जो पुढचा आहे तो त्या अहंकाराने युक्त असलेल्या स्थूल शरीराच्या वागण्याने होणार आहे. जसा अहंकार, जसं स्थूल शरीर आणि त्यांनी युक्त होऊन जे क्रिया होते त्याप्रमाणे त्याला पुढचं शरीर प्राप्त होतं. मग आपण ठरवायचं की आपलं हे शरीर कसं वागलं पाहिजे, हे शरीराने कसं जगावं हे आपण आपल्या अहंकाराने ठरवणार आहोत. अहंकार हा काही दुसरीकडून कुठून आणण्याचा पदार्थ नाही, बाजारात तो मिळत नाही. अहंकार कसा असला पाहिजे हे काही कुठल्याही स्टोअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळणार नाही, कुठल्याही शाळेत हे शिकवत नाहीत. हे साधू संतांनी शिकवलेलं आहे. साधू संतांच्या शाळेमध्ये हे शिकवलं जातं, बाकी कुठल्याही जगातल्या शाळेत हे शिकवलं जात नाही. वेदामध्ये याचं वर्णन आहे, वेदामध्ये हा अभ्यास आहे, म्हणजे परमार्थामध्ये हा अभ्यास आहे. तर हा जो अहंकार शब्द वापरण्यात आलेला आहे त्याचा आपण दोन्ही रीतीने विचार केला. एक प्रतिनिधी म्हणून वापरला असेल तरी हरकत नाही आणि त्यालाच काहीतरी व्हॅल्यू द्यायची म्हणून वापरला असेल तर तो नक्कीच स्थूल शरीरामध्ये सुद्धा चित्छायाचा प्रवेश होतो हे दाखवण्यासाठी, तसं ध्वनित करण्यासाठी सुद्धा हा शब्द वापरलेला असावा असं वाटतं. तर छाया म्हणजे चित छाया, छाया आणि अहंकार यांचं काय झालंय ऐक्य. कसं? तप्ताय पिंडवन मतम. अग्नी आणि लोखंडाचा गोळा यांचं ऐक्य कसं झालं होतं ह्याचा आपण आधी विचार केला. कसं झालं होतं? तसं अहंकार आणि चित छायांचं काय झालंय ऐक्य झालेलं आहे असं म्हटलंय. आता यांचं ऐक्य जर असं झालेलं आहे, कारण ऐक्य हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. ऐक्य म्हणजे एकी. ऐक्य म्हणजे काय? एकी. आता एकी वेगवेगळ्या प्रकारची असते. हम सब एक है असं कोण म्हणतं? असं कोण म्हणतं? जमाव. जेव्हा एखादा जमाव येतो म्हणजे शाळेतली मुलांचा जमाव, मग ते काय म्हणतात? सगळे मुलं घोषणा काय देतात? हम सब एक है. ह्याला म्हणतात ऐक्य. एखाद्या मोठ्या लाऊडस्पीकरवर डीजे, त्याच्यावर सगळे नाचणारे पोरं असतात किंवा स्त्रिया पण नाचतात. हे सगळे नाचताना त्यांचा नाच काय दाखवत असतो? हम सब एक है असतात का? शाळेतले मुलं तरी दिसतात ते, पण नसतं तसं काही. तर ऐक्य हे जे आहे हे फसवं पण असतं. धान्याच्या पोत्यामध्ये भरून ठेवलेलं धान्य आपल्याला काय सांगत असतं? हम सब एक है. पण ते एक असतात काय? फक्त पोत्याचं तोंड सोडलं की मग लक्षात येते हम सब भिन्न है. घरातले 5 माणसं बाहेरचे लोक जेव्हा पाहतात तेव्हा काय म्हणतात? हे सगळे एकच कुटुंब आहे. पण ते एक असतात का नसतात हा त्यांनाच माहित असतं, आहे की नाही? ऐक्य. आता बाणेर गाव आहे समजा, ह्या गावामधले आम्ही सगळे गावकरी एक आहोत असं कोणाला सांगतात? दुसऱ्या गावांना सांगतात. पण गावात आल्यावर लक्षात येतं की तसं नाहीये. हे वेगळे, हे वेगळे, हे वेगळे, हे वेगळे. ऐक्य म्हणजे ऐक्य जे फसवं असतं एकी. बरं हे जाऊ दे, हे बाहेरचं जातात. आपण आपल्याकडे स्वतःकडे येऊया. आपण म्हणतो मी काय एक आहे, मी स्वतःच एक आहे, मी स्वतःच एक आहे असं मी म्हणतो. आणि एखादा काहीतरी निर्णय घ्यायचा असेल तेव्हा काय होतं? तेव्हा 2 पन्ना येतो. उदाहरणार्थ जिलेबी खायची ठरली आणि डायबिटीज झालाय, तेव्हा काय होतं? एक राहतो का आपण? आपण एक राहतो का? नाही, 2 होतो आपण. एक म्हणतो खा, एक म्हणतो नको खाऊ, नाही का? काही काही निर्णयात तर आपण 4, 5, 6, 7, 8, 9, 10 होतो. काही काही निर्णयामध्ये आपली काय अवस्था होते? आपण एक असतो पण आपण एक राहत नाही. किती होतो? असं करू का असं करू का असं करू का असं करू का असं करू. किती होतो आपण? अनेक होतो आपण. आपली एकी संपते.
कळतं का नाही असं? आणि मग सगळ्यांना गोळा करता 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 नाकी नऊ येतात. हे सगळे अनेकांना एकत्र आणता आणता आपला संसार. मग ह्या सगळ्या अनेकांना एकत्र टिकवणं म्हणजे गावातल्या सगळ्या लोकांना एकत्र टिकून ठेवणे म्हणजे गावाचं काम आहे. देशातल्या सगळ्यांना एकत्र टिकून ठेवणे देशाचं काम आहे. जगातल्या सगळ्यांना एकत्र टिकून ठेवणे जगाचं काम आहे, नाही का? प्रयत्नच करत राहावं, तो संसार आहे. म्हणजे आपल्यापासून तर जगापर्यंत कुठेही घ्या, मुळात हे सगळे डिस्क्रीट आहेत, म्हणजे सगळे विभक्त आहेत, वेगवेगळे आहेत सगळे. पण या सगळ्या वेगवेगळ्या असणाऱ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत राहणं याला म्हणतात संसार. आपण एक आहेत का? नाही, अनेकत्व आहे आपल्यामध्ये. आपल्यामध्ये काय? अनेकत्व आहे. असं 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 मग सगळ्यांना एका ठिकाणी कसं, एका बिंदूवर कसं आणता येईल याचा प्रयत्न करत राहणे, म्हणजे ऐक्य साधण्याचा प्रयत्न आपण करत राहतो. ऐक्य कुठे कुठे साधतो? सुरुवातीला आपलं स्वतःच ऐक्य करावं लागतं. आपलंच आपल्याला ऐक्य, आपलंच आपलं मत ठाम करणे, म्हणजे एक करणे, ऐक्य करणे, असा आपण प्रयत्न करत राहतो. मग आपलं ऐक्य झालं की मग घरच्यांचं सगळ्यांचं ऐक्य, मग गावाचं सगळ्यांचं ऐक्य, मग देशाचं, राज्याचं, जगाचं, आज सगळ्यांचं काय करतो आपण? ऐक्य. पृथ्वीवर जर हल्ला झाला दुसऱ्या उपग्रहावरून किंवा दुसऱ्या ग्रहावरून जर पृथ्वीवर हल्ला झाला तर म्हणतील का हा भारत आहे ना, हा पाकिस्तान आहे? दुसऱ्या ग्रहावरून जर हल्ला झाला तर काय करतील? मग म्हणेल का भारत वेगळा, अमेरिका वेगळा, पाकिस्तान वेगळा, जपान वेगळा, असं म्हणत नाही म्हणणार. ते म्हणतील आपण सगळे एक आहेत, त्यांना मारू आता, एक. तर असा हा गोंधळ आहे ऐक्य शब्दामध्ये. ऐक्य आहे का कुठे? कुठेही ऐक्य नाही. पण ऐक्य नाही, पण ऐक्य झाल्यासारखं वाटतं, त्याला पण ऐक्य म्हणतात. जसं धान्याच्या पोत्यामध्ये भरलेलं सगळं धान्य एकच धान्याचं पोतं आहे असं पण म्हणतो, पण तसं नसतं. अनेक त्यामध्ये बीज असतात, आहे की नाही? अनेक त्याच्यामध्ये काय असतात? धान्याचे छोटे 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 वेगवेगळे वेगवेगळे बीज असतात. त्याप्रमाणे हे ऐक्य आहे. तर ऐक्य शब्दाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. ऐक्य या शब्दाचा अर्थ कोणाला एक वाटेल की एकरूपता, तर असं काही मुळात दिसत नाही. एकरूपता काय वाटत? एकरूप आपण आपल्याशीच एकरूप नाही, जगाशी काय एकरूप होणार आहे? हे की नाही? पहिला आपल्या स्वतःशी एकरूप होता आलं पाहिजे. सगळ्यात पहिला प्रयत्न आपल्याला काय करायचा आहे? आपण सगळ्यांना एकरूप करण्याचा प्रयत्न करत असतो. एकरूप होईल का नाही याची शाश्वती नाही. आपल्यालाच एकरूप होता येत नाही, जगाला काय एकरूप करायचं आपण, नाही का? तर हा असा ऐक्य शब्द फारच फसवा आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की छाया आणि अहंकार यांचं ऐक्य, हे पण असलंच गमतीशीर ऐक्य आहे. हे काही खरं ऐक्य नाही आहे. ऐक्य मुळातच जे वाटतं ते सुद्धा खरं नसतं, हे तुम्हाला माहित आहे. आणि अग्नी आणि लोखंड यांचं जे ऐक्य होईल आता, हे कसं होणार आहे? हे तर फारच विचित्र ऐक्य आहे, नाही का? कसं ऐक्य आहे? अग्नी आणि लोखंड हे एकत्र येऊ शकत नाहीत. येऊ शकत नाही म्हणजे आल्यासारखे वाटतील. ऐक्य कधी म्हणावं हा प्रश्न आहे पहिला. मग आपण ऐक्य यांचं होतं का नाही त्याचं. ऐक्य केव्हा म्हणावं? खरं ऐक्य शब्दाचा अर्थ काय होईल? एकरूप. एकरूप झालं पाहिजे, तद्रूप झालं पाहिजे, तर ते ऐक्य. ऐक्य कधी आहे? तद्रूप झाला तर. ह्या भांड्यात पाणी आहे, या भांड्यात पाणी आहे. आता ह्या भांड्यातलं पाणी ह्या भांड्यात ओतलं, आता काय होईल? आता ऐक्य होईल. हे ऐक्य आहे. ह्या भांड्यातलं तेल आणि ह्या भांड्यातलं पाणी एकत्र ओतलं, आता काय होईल? आता दोन्ही एकत्र येतील, पण ऐक्य होणार नाही. येतील दोन्ही एकत्र, पण ऐक्य होणार नाही. असं पण ऐक्य आहे ते एकाच भांड्यात, ते एक नाहीत. बरं, आता दूध आणि पाणी, एका भांड्यात दूध आहे, एका भांड्यात पाणी, आता एकत्र होतलं, आता काय होईल? तर इथे ऐक्य झालंय असं दिसेल, पण ऐक्य नाहीये. तेल आणि पाणी एकत्र होणारच नाही, पाणी आणि पाणी एकत्र होणारच, दूध आणि पाणी एकत्र झाल्यासारखं वाटेल पण होणार नाही. ठीक आहे, असे ऐक्य असतं. तर काही वेळेस ऐक्य कसं होतं असतं? खरंच होतं. खरंच ऐक्य केव्हा होतं? जेव्हा ते दोन पदार्थ एकच असतात. एकच असला तरच ऐक्य होईल. मुलगी कुठली असते आणि मुलगा कुठला असतो? मुलाचं कुळ जर शोधत गेलो मागे आणि मुलीचं जर कुळ शोधत गेलं तर भिन्न 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 असतं. आणि या दोघांचं काय करतात लोक? लग्न म्हणजे ऐक्य. होईल का कधी? झालंय का कधी? झाल्यासारखं वाटतं पण होत नाही. कधीच होत नाही, कधीही होत नाही, पण झाल्यासारखं वाटतं. आणि तसं वाटत ठेवणं यालाच म्हणतात संसार. दोघांना दाखवत राहायचं नसतं कधीच ऐक्य.
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अनुभव सगळ्यांनाच. हे ऐक्य नसतंच, पण जगाला दाखवत राहायचं ऐक्य आहे. कारण जर तुम्ही ते दाखवलं नाही, तुमचा संसार मोडला. संसार टिकवायचा आहे तर ऐक्य आहे असं दाखवत राहा. संसार मोडायचंय मग खरं बोला, ऐक्य नाही, संसार मोडला, आहे की नाही. ऐक्य जे आहे हे समान पदार्थामध्येच होत असतं. खरं ऐक्य शब्दाचा अर्थ काय? समान सत्ता, समान पदार्थ, समान गुण, सगळं त्याचं समान पाहिजे तरच ते ऐक्य होतं, नाही तर ऐक्य होत नाही. पाणी आणि पाण्याचं ऐक्य, दूध आणि दुधाचं ऐक्य होऊ शकतं, तेल आणि तेलाचं ऐक्य होऊ शकतं, आकाश आणि आकाशाचं ऐक्य होईल, वायू आणि वायूचं ऐक्य होईल, जल आणि जलाचं ऐक्य होईल, पृथ्वी आणि पृथ्वी एकत्र येतील, म्हणजे माती आणि माती एकत्र येऊ शकते, त्यांचं ऐक्य होईल. जल आणि जल एकत्र येऊ शकतं, परंतु बाकीचे जे ऐक्य आहे ते खरे नसतं. पंचमहाभूतांचं जे ऐक्य झाल्यासारखं वाटतंय ते सुद्धा मुळात ऐक्य झालेलंच नाही. पंचीकृत महाभूतांचं जे ऐक्य वाटतंय हे सुद्धा ऐक्य नाहीये, पण हे कळायला फार वेळ लागतो. ते सुद्धा ऐक्य झालेलं नाही, ते वेगळंच आहेत. म्हणजे एखाद्या पदार्थाचं खरं स्वरूप, जगामधला कुठलाही पदार्थ घेतला, लाकूड घेतलं तर लाकडामध्ये पृथ्वी आहे, जल आहे, अग्नी आहे, वायू आहे, आकाश आहे, हे सगळे एकत्र आल्यासारखे वाटतायत, पण ते खरे पाहिलं तर त्यांचं ऐक्य नाहीच आहे. कारण ते एकमेकांना सहन करतच नाहीत मुळात. अग्नी, वायू, आकाश, जल, पृथ्वी यांचं ऐक्य कधीच होऊ शकत नाही. कारण पृथ्वीला खायला जल सदैव तयार असतं, जलाला खायला अग्नी तयार असतो, आणि अग्नीला खायला वायू तयार असतो, आणि वायूला गिळायला आकाश सदैव बसलेलंच. म्हणजे हे एकमेकांचे ऐक्य होऊ शकत नाही, पण ऐक्य झाल्यासारखं वाटतं, याला म्हणतात संसार. पंचीकृत पंचमहाभूताचा जो हा सगळा संसार आहे, हा ऐक्य झाल्यासारखा वाटतं, आणि जिथपर्यंत वाटतं तिथपर्यंतच हा संसार आहे. संसार मोडण्याचं सोपं काम आहे. खरं कळलं की संसार मोडला. संसार कधी मोडतो? बागुलबा कधी जातो? खरं कळलं की बागुलबा गेला, खरं कळलं की जातो. जादूगाराची जादू खरी नाही हे कधी कधी कळतं आपल्याला, किंवा जादू खरी नाहीये हे केव्हा कळेल? त्याच्यातलं सत्यत्व लक्षात आलं की कळेल हे खरं नाहीये. म्हणजे जादूगाराने एखाद्या मुलीचं डोकं कापलं असं दाखवतो, तो तलवारीने डोकं कापून टाकतो असं दाखवतो, शिर वेगळं धड वेगळं असं दाखवतो आपल्याला. पण हे कुठपर्यंत दाखवता येते त्याला? जोपर्यंत खरं कळत नाही काय. खरं कळलं की जादू संपली. तसं जगताची जादू जी आहे, हा जो जादूगार आहे खरा, त्याची जादू कुठपर्यंत आहे? जिथपर्यंत तुम्ही खरं कळून घेऊ कळून घ्यायची इच्छा नाही तुमची तिथपर्यंत. खरं कळून घ्यायचं म्हणजे काय करायचंय? हे ऐक्य नाहीच आहे हे लक्षात घ्या. हे ऐक्य नाहीच. आपण जे ऐक्य आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय, हाच मुळात आपला गुन्हा आहे. याला सांगत राहिलं पाहिजे, बाबा रे तुम्ही पंचीकृत पंचमहाभूतांची जे एकी दाखवताय ही मुळात खोटारडी आहे. ह्याला सांगावं लागतं. कोणाला? ह्याला, पंचीकृत पंचमहाभूतांना. यांना सांगावं लागतं तुम्ही काय दाखवता, तुमचं परस्पर सदैव कट्टर वैरी आहेत तुम्ही, एकत्र आल्यासारखे मला दाखवताय, फसवताय मला, असं ह्याला सांगता आलं पाहिजे. एवढं कट्टर वैरी आणि एकत्र दाखवतात शरीर आपल्याला. नुसतं एक शरीर नाही, अख्खं जगत, आणि किती एक संध असल्यासारखं वाटतं. असं वाटतच, या शरीराकडे जर बघितलं तर वाटतच नाही की याच्यामध्ये 5 महाभूतांचं मिश्रण असेल म्हणून. एकच वाटतंय ते, एकच. फारच आश्चर्यकारक नाही. हीच माया आहे, कारण ते मायाजनित असल्यामुळे. असो, ऐक्य हा जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे. ऐक्य कोणाचं होऊ शकतं? व्यावहारिक दृष्ट्या जरी विचार केला तर ज्यांचं स्वरूप समान आहे त्यांचंच ऐक्य होतं. भिन्न स्वरूपाच्या पदार्थांचं ऐक्य व्यवहारातही होत नाही. पण ऐक्य झाल्यासारखं वाटतं, है की नाही? तसं वाटण्यासाठी आपल्याला काय 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 वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. जसं दुधाचं आणि पाण्याचं ऐक्य झाल्यासारखं वाटणं, ह्याला काही अवघड प्रयोग नाही. नुसतं पाणी दूध एकत्र केलं की झालं. आपल्याला काही लक्षात पण येत नाही एक आहे का नाही, नाही वेगळं आहे का नाही लक्षात येत नाही, एकच वाटतं. परंतु सगळे धान्याचे सगळे धान्य जे आहेत, सगळ्या बिया, ह्या सगळ्या जर आपल्याला एक वाटवायच्या असतील तर काय करावं लागतं? एकाच पोत्यात भरावं लागतं. मग एकच आहे असं वाटतं, त्याला पोत्यात भरावं लागतं. ते सहज एकत्र नाही होत, आहे की नाही? जसं एखाद्या पक्षामध्ये खूप वाद असले
त्यांच्यामध्ये खूप वाद आहेत, म्हणजे सगळे भिन्न 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 आहेत. पण त्या पक्षाचा प्रमुख जर आला तर सगळे एकाच ठिकाणी येतात. असं वाटतं की काय ऐक्य, असं वाटतं. नसतं तसं, पण वाटतं तसं, हे की नाही. असो, तर ऐक्य जे आहे हे असं आपल्याला फसवणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग आता हे छाया आणि अहंकार यांचं जे ऐक्य आहे हे नक्की कुठल्या प्रकारचं असावं, हा मोठा प्रश्न आहे. छाया आणि अहंकार यांचं ऐक्य कुठल्या प्रकारचं आहे? दूध आणि पाण्यासारखं आहे का तेल आणि पाण्यासारखं आहे का पाणी आणि पाण्यासारखं आहे, याचा आपल्याला विचार करणे, ठीक आहे. ऐक्य आहे त्यांचं असं म्हटलंय, पण ऐक्य आहे म्हणलं लगेचच एखाद्याने असं म्हणू नये की पाणी आणि पाण्यासारखं ऐक्य आहे. तसं म्हटलं की संसार दृढ, म्हटलं नाही तसं वागलं की जिथपर्यंत जीवाला असं वाटतं की अहंकार आणि छाया यांचं ऐक्य पाणी आणि पाण्यासारखं आहे, तिथपर्यंत संसार आहे. आता हे थोडं समजावून सांगतो. म्हणजे काय, जिथपर्यंत तुम्हाला वाटतं की हे तुम्ही आहात, त्याला म्हणतात तादात्म्य अध्यास. पाणी आणि पाण्याचं तादात्म्य होत असतं, आणि अध्यास हा शब्द लावला म्हणजे भ्रम येतो. तर जिथपर्यंत आपल्याला वाटतं हे शरीरच मी आहे, तिथपर्यंत हा संसार कधीही संपणार नाही. हे शरीरच मी आहे असं वाटायला कारण आधी अहंकार आणि छाया एकच आहे असं वाटतंय. आधी त्याचं मूळ आहे त्याचं ते. पण मी अहंकार शब्द ह्या शरीराला धरून घेतला असावा असं म्हणतोय, म्हणून आपण शरीराचा विचार करू. जिथपर्यंत तुम्हाला असं वाटेल की हेच मी आहे, बोलण्यात नाही, वागण्यात जिथपर्यंत हे शरीरच मी आहे असं वाटतं, तिथपर्यंत आपला संसार कोणीही खंडित करू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज साक्षात आले तरी सुद्धा ते सुद्धा तुम्हाला बदलू शकणार नाही. आता हे वागण्यात म्हणजे काय, याच्यासाठी धडपड करत राहणे. याला काय काय लागतं याची लिस्ट आहे मोठी फार. याला काय काय लागतं ज्ञानदेवांनी ओव्यांमध्ये लिहिलं याला काय काय लागतं. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे शरीराला काय काय लागतं का नाहीये. सगळ्या शेवटी काय लागतं, अग्नी. सगळ्या शेवटी अग्नी लागतो याला. तुम्ही सगळे बसलेले बऱ्यापैकी हा विचार करतच असणार, नंतर आपल्याला कोणी अग्नी देईल बाबा महत्वाचं. म्हणजे ही सुद्धा गरज आहे आपली. तिथपर्यंत तुम्हाला हे खरंच वाटतंय ह्याला कुत्र्या मांजरीने खावं का अग्नी लावो, ह्याचं काय व्हायचं ते हो, असं वाटलं की समजायचं तुम्ही जरा त्याची ती गरज तुमची. नाहीतर किती वेदांताचा अभ्यास करा, काही उपयोग नसतो. नाहीतर फार मोठा वेदांताचा अभ्यास करतो, मग बाकीच्या शिष्यांना सांगून ठेवतो किंवा लोकांना सांगून ठेवतो, काळजी घे रे माझी, नंतर जास्त आखडू देऊ नको, लोकांना सांगून ठेवतो. म्हणजे मी जरी गेलो तरी सुद्धा माझं शरीर आहे, जरा नीट सांभाळून आंघोळ नीट घाल, असं सांगतात लोक. काळजी घे, म्हणजे आगरी दिला तरी जरा अंगावर जरी लाकडं बिकडे टाकली तरी हलकी लाकडं हलकी वर टाक, जड खाली ठेव, असं सांगतात लोक. तुम्ही ऐकले का नाही माहित नाही. काळजी घे बाबा नंतर. आता तो तर काही म्हणत नाही, पण उरलेली म्हणतात हे जरा बघ की जरा डोकं, त्याला काय नसतं. तर डोक्याला जर ते सुतळी बितळी ते सगळं बांधायचं असतं ना त्याला, मग डोक्यावरून जर अशी एखाद्याने करकसून आवड, अरे काव किती आवडतं तू, तो गेलाय म्हटलं, तो नाही त्याच्यामध्ये काय, त्याला आवडला काय तोडला काय, काहीच होत नाही त्याला. ह्याला म्हणतात ऐक्य. नाही. स्वतःच्या शरीराचं ऐक्य तर दुसऱ्याच्या शरीराचं ऐक्य आहे असं वाटतं. म्हणजे प्रेत जेव्हा आपण पाहतो त्या प्रेताकडे जे बाकीच्या लोकांचे जे बोलणं असतं ते बघा. म्हणजे तुमचं सुद्धा काय असेल ह्याच्यानुसार तुमची परीक्षा आहे. तुम्ही काय समजता त्याला. परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. पण हे कळणं फार अवघड आहे. तुमच्या आचरणातून तुमचं लक्षात येणार आहे की ऐक्य तुम्ही कसं मांडताय. आचरण काय करता, काय तुम्ही अभ्यास करता, किती बोलता, यापेक्षा ते काय तुम्हाला ते लक्षात येतं आणि तुम्ही काय अनुभवात आणताय आणि काय आचरणात आणताय हे महत्वाचं आहे. याला ज्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पुरवण्यामध्ये जर तुम्ही धन्यता मानत असाल तर तुम्हाला हे कळलेलं नाही. म्हणजे हा विषय लक्षात येत नाहीये. ह्याच्या गरजा पुरवण्यामध्ये धन्यता मानणं आणि याच्या गरजा पुरवण्यामध्ये पापही करणं हे तर नरकाला नेणारं लक्षण आहे. याच्या गरजा पुरवण्यासाठी काहीही चुकीच्या गोष्टी करणं हे नरकाला नेणार आहे.
आणि ह्याच्या गरजा पुरवण्यात धन्यता मानणं योग्य मार्गाने हा सुद्धा मूर्खपणा आहे. म्हणजे नरकाला जाऊ नका आणि मूर्खपणा करू नका, म्हणजे दोन्ही करू नका. हे लक्षात घ्या की हे शरीर जे आहे हे मुळात आपलं ह्याच्याशी ऐक्य आहे का नाही. आणि आता आहे तर कसं आहे ना ऐक्य. आता नाही कोण म्हणेल, आता ऐक्य आहे पण कसं आहे हाच अभ्यास या ठिकाणी सुरू आहे. इथे जरी छाया अहंकार योर ऐक्यम असं जरी म्हटलेलं असलं तरी अहंकाराचा शब्द आपण स्थूल शरीराला सुद्धा धरल्यामुळे आपल्याला त्याचाही अभ्यास आपण थोडक्यात करतो आहोत, थोडा त्याचाही आपण विचार करतो आहोत. तर तुमचा अहंकार आणि छाया यांचं ऐक्य आहे असं इथे आद्य शंकराचार्य म्हणतात. परंतु आपल्याला ते ऐक्य कसं आहे याचा विचार करायचा. त्यासाठी त्यांनी दृष्टांताने सांगितलेलं पण आहे. म्हणजे त्यांनी दृष्टांत देऊन आपल्याला ते सोपं केलंय की अहंकार आणि छाया यांचं ऐक्य कसं. आणि नुसतं हे विषय लक्षात घेणं किंवा ऐकणं एवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता आपण ते आचरणात कसं आणता येईल याचा विचार करतो आहोत. नाहीतर या श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला एका तासात सांगून आपला विषय संपेल. परंतु आपण काय करतो आहोत, आपल्याला रोजच्या रोज हे अंमलात कसं आणता येईल याचा पण विचार करायचा. आणि त्यासाठी आपण हा सविस्तर अभ्यास करत चाललेलो आहोत. तर आत्ता या ठिकाणी लक्षात घ्या की शरीर जे आहे या शरीराच्या ज्या ज्या गरजा आहेत त्या गरजांमध्ये आपण किती ऐक्य ठेवलेलं आहे, किती त्याच्यामध्ये धन्यता मानतोय, आपण धन्यता किती मानतोय. मग ह्याच्याशी संबंधित शरीरांच्या गरजा पुरवण्यामध्ये किती धन्यता मानतो हे तर फारच घसरण आहे. ह्याच्या जाऊ द्या, आता ह्याच्याशी संबंधित किती आहेत, किती संबंध ह्याच्याशी हिशोब नाही त्याला, प्रत्येकाचा वेगळा हिशोब येतो नाही का. तर ह्याच्याशी संबंधितांच्या सुद्धा त्यांच्याशी सुद्धा ऐक्य कसं, त्यांच्याशी सुद्धा ऐक्य झालंय. कसं झालंय, पाणी आणि पाणी एकत्र व्हावं इतकं ऐक्य. खरं तसं ऐक्य नाहीये या शरीराचं आणि आपलं म्हणजे चितीचं ऐक्य तसं नाहीच आहे. पण कसं वाटतंय, पाणी आणि पाणी जसं एकत्र यावं तसं ऐक्य वाटतंय. ह्याच्याशीच नाही तर ह्याच्यापेक्षा बाहेर पडलेले पदार्थ यांचं सुद्धा ऐक्य कसं वाटतंय, म्हणजे पैसा, संपत्तीशी ऐक्य कसं वाटतंय, पाणी आणि पाणी एकत्र यावं असं इतकं ऐक्य वाटतंय संपत्तीशी. धन, दारा आणि पुत्र यांचं ऐक्य कसं वाटतंय, पाणी आणि पाण्याशी ऐक्यासारखं आहे. हे तसं नाही, नुसतं बोलून जमणार नाही, तसं आचरणात आहे. आपल्या धनाशी, दारा म्हणजे पत्नी आणि पुत्र यांच्याशी जे आपलं ऐक्य झालंय हे कसं आहे, पाणी आणि पाण्याच्या ऐक्यासारखं आहे. नातेवाईक, गोतावळा या सगळ्यांशी ऐक्य कसं आहे आपलं, पाणी आणि पाणी. त्यामुळे याचा उपयोग नुसता वाचण्यासाठी ऐकण्यासाठी नाहीये, त्यांचं आपलं काही ऐक्यच नाहीये हे लक्षात घ्या. तुम्ही जरी म्हटले ऐक्य आहे तरी यम तुम्हाला दाखवून देईल त्यांचं तुमचं ऐक्य नाहीये. मग काय करा, मी तुम्हाला अनेक वेळा सांगत असतो, यमाचं ऐकायचं का माझं ऐकायचं हे आधी ठरवा. यम तुमच्यावर दया दाखवणार नाही. मी दयाळू आहे. जरी मी किती तुमच्यावर रागवत असलो तरी सुद्धा मी यमाच्या दृष्टीने जर तुम्ही माझ्याकडे बघितलं तर यमाच्या पेक्षा मी शतपटीने दयाळू आहे की नाही. किती पटीने, तो दया दाखवत नाही. यमाला दया माया नाही. काही लोक नंतर रडतात, काय दया बिया आहे का नाही त्याला, एकुलतं एक पोरगं नेलं, तुला एकुलतं एक असू नाही 10 असू, त्याला काय घेण्याचं नाही. मग महाराजांनी सांगितल्यावर पटत नाही, यमाने सांगितल्यावर पटवूनच घ्यावं लागतं. मग एवढा गुन्हा कशाला करताय, त्याचं कशाला ऐकत बसता. त्याला तो आला की त्याला सांगायचं तुझं काय, महाराजांनी मला आधीच सांगितलं, तू काय मला शिकवशील अजून वेगळं. मग यम जाच करत नाही, कारण तेथे न सोडविती कोणी एका सद्गुरू वाचून. तिथे सोडवायचं असेल, त्यांनी जर आपलं वाचवण्याचं तिथे काम करायचं असेल तर इथे आपल्याला कोण पाहिजे का. त्याला जर कळलं की हा यांचा शिष्य आहे वा, तर ते म्हणतील नाही ह्याला जाच नका देऊ. कोणाचा माणूस आहे असं म्हटल्यावर, जसं व्यवहारात एखादा मोठा पुढाऱ्याचा संबंधित माणूस असतो, तर पोलिसांनी त्याला पकडलं चोरी करताना किंवा मारामारी करताना, तर पोलीस त्याला घेतात काठीने ठोका टाकायला लागतं. दुसरा पोलीस म्हणतो हे कोणाचा माणूस आहे माहिती, कोणाचा आहे, मुख्यमंत्र्याचा आहे.
मग म्हटलं की हा म्हणतो, अरे बावळट का, आधी सांगायचं नाही करे, हे बस रे तू शांत बस, हे त्याला चहा द्या रे आणून, कॉफी द्या, जेवण द्या, गादी द्या झोपायला, मच्छरदाणी आणून देऊ का, मच्छर चावत असलं तर. ठिकाण कुठलं आहे? यमलोक म्हणजे जेल. राहतो कुठे? जेलमध्ये. यमलोकी राहतो, पण कोणाचा माणूस आहे असं होतं ना, व्यवहाराचं तसंच तिथे पण तसंच होतं, हे की नाही. म्हणून सद्गुरू करावा. कसा करावा? सद्गुरूने आपल्याला आपलं म्हणावं आणि आपण सद्गुरूला आपलं म्हणावं, असं ऐक्य राहावं, हे की नाही. पण हे पाणी पाण्यासारखं असावं. कशासारखं नसावं? तेल आणि पाण्यासारखं नसावं, नुसतं देखावा नसावं. तर मग आपल्याला पुढे अडचण होणार नाही. आणि याच्याही पुढे आपण जर गेलो, आपल्याला सद्गुरूची सुद्धा गरज नाही, आपलं आपणच खंबीर आहोत, अशी जर अवस्था आली तर ती फारच उत्तमच आहे. पण कमीत कमी, नाही तर वर गेल्यावर आपले नातेवाईक पण बडवले जात आहेत आणि आपल्यालाही बडवलं जात आहे. असं म्हटलं तर मग आपण म्हटलं नाही, हा माझा मामा आहे, कॉर्पोरेटर होता, तो म्हणून कॉर्पोरेटर असो नाही तर मुख्यमंत्री असो, मला काय घेण्याचं नाही त्याच्याशी, नाही का. अहो पण त्याच्याकडे करोडपती होता तो, एवढी इस्टेट होती, तुम्ही काय त्याला एवढा बडवताय, असं जर म्हटलं तर तो म्हणेल का तर सोडतो तुला, जा, त्याला काही घेणं देणं नाही, ह्याच्याशी काय घेणं देणं, त्याला काय घेणं देणं. पण एखादा फकीर असला, तो गुरु असला, तरी तो म्हणेल नाही, तो कोणाचा शिष्य आहे, कोणाशी संबंधित आहे, म्हणजे भूतलावर तो फकीर आहे का राजा आहे याच्याशी घेणं देणं नाही. तो कोण आहे, काय आहे. राजा असेल तर जनक असावा, नाही का, आणि फकीर असाल तर रैक्व असावा. रैक्व ऋषी सारखा असा कचऱ्यात पडलेला असावा, किंवा जनकासारखा सुखसुविधेमध्ये लोळत असावा. कोणी चालतो आपल्याला, पण काय असावा? सद्गुरू असावा. असं जर असेल तर आपल्याला पुढे भीती नाही. हे फक्त पुढच्या भीतीने करायचंय असं नाहीये. ते फक्त मी तुम्हाला माहिती सांगतो का, तुम्हाला मी फक्त भीती दाखवत नाही यमलोकाची. ते फक्त एक भाग आहे त्याचा. तो त्याच्यासाठी आपण परमार्थ करतच नाही मुळात. म्हणजे तेलात उकळतील किंवा हत्तीच्या पायाखाली देतील यासाठी आपण परमार्थ करतच नाही. ते एकदम दुय्यम भाग आहे. तो महत्वाचा विषय नाही आहे इथे, आलं लक्षात. पण इतकी दयनीय आपली अवस्था होऊ नये. सावध व्हा. मृत्यू येण्याच्या आत यमाचं शिष्यत्व पत्करण्यापेक्षा ज्ञानदेव महाराजांचं शिष्यत्व पत्करा. ज्ञानदेव महाराज काय म्हणतात, ते काय सांगतात, ते कसं वागायला सांगतात व्यवहारात आणि परमार्थात, याचा विचार करा आणि तसं वागण्याचा प्रयत्न करा. मूर्खपणासारखं जगू नका. तर या ठिकाणी आपण छाया आणि अहंकार यांचं ऐक्य यांचा विषय अभ्यासत आहोत. आणि यासाठी लोखंड आणि अग्नी यांचा दृष्टांत श्री आद्यशंकराचार्यांनी जो दिला तो आपण पाहत आहोत. पुढील चिंतनामध्ये पुन्हा आपण याचाच विचार करणार आहोत. आजचं चिंतन जे काही झालं, त्या चिंतनामध्ये आलेले शब्द ज्यांच्या कृपेने आले त्यांच्या चरणी ते अर्पण करून इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.